राम मंदिर सोहळ्याची जय्यत तयारी जी आहे ती अयोध्येमध्ये केली जाते आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय की मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। CRPFचे जवान जे आहेत ते संपूर्ण अयोध्येमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। रॅपिड ॲक्शन फोर्स जे आहे ते मंदिर परिसरामध्ये दाखल झाले आहे। आपण पाहतोय की मंदिराच्या प्रवेशद्वारावरतीच हे जवान जे आहेत ते उभे करण्यात आलेले आहेत, जेणेकरून जी गर्दी होणार आहे ती गर्दी टाळण्यासाठी आपण पाहतोय की हा संपूर्ण रॅपिड ॲक्शन फोर्स जे आहे त्या कॉरिडॉर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेली आहे। अयोध्येतल्या चौकामध्ये आपल्याला ही रॅपिड ॲक्शन फोर्स जी आहे ती पाहायला मिळणार आहे। जवळपास 35,000 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे उत्तर प्रदेश असेल, त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो पोलीस बंदोबस्त जो आहे तो संपूर्ण अयोध्या शहरामध्ये असणार आहे आणि त्याची सगळी तयारी आपण पाहतोय की रस्त्यांवरती केली जाते आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे सगळे जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये धमक्या देण्यात आलेल्या होत्या किंवा 22 तारखेचा जो सोहळा होतोय त्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची सगळी खबरदारी जी आहे ती पोलीस यंत्रणांकडून घेतली जाते। इंटेलिजन्स एजन्सी जी आहे ती सुद्धा खरं तर संपूर्ण युद्ध पातळीवरती काम करताना पाहायला मिळते। मात्र आपण पाहतोय की CRPFची रॅपिड ॲक्शन फोर्स जी आहे ती मंदिर परिसरामध्ये दाखल झालेली आहे आणि याच रॅपिड ॲक्शन फोर्सच्या माध्यमातून गर्दीवरती नियंत्रण जे आहे ते ठेवलं जाईल आणि त्याची सगळी तयारी आपल्याला मंदिर परिसरातल्या कॉरिडॉरमध्ये पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन राकेशवर मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।